जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंधारलेली रात्र, अनोळखी रस्ता, पाय घसरतो आणि एक महिला थेट ओहळात कोसळते। प्रचंड वेगाने वाहणारे पाणी तिला घेऊन जातं, सळई लागते आणि ती दोन्ही हातांनी जीवाच्या आकांताने लटकते, आरडाओरड करते आणि मग मानेरे गावातील 3 तरुण जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उड्या मारून तिचा जीव वाचवतात। ही थरारक घटना केवळ अपघाताची नव्हे तर माणुसकीचा परमोच्च शिखर गाठणाऱ्या शौर्याची साक्ष देणारी आहे। उल्हासनगर शहराजवळील मानेरे गावात बुधवारी रात्री घडलेली घटना ही थेट एखाद्या थरारपटातील दृश्यासारखीच होती। गावातील ओहळावर नवीन पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी मुख्य रस्ता बंद आहे। पर्यायी रस्ता तयार केला असला तरी त्यावर ना लाईट आहे ना कोणताही सूचना फलक। अशा परिस्थितीत रात्रीच्या अंधारात एक महिला त्या पर्यायी रस्त्यावरून जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट ओहळात पडली। मुसळधार पावसाने भरलेल्या आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात ती महिला वाहत जाऊ लागली। आरडाओरड करत असताना तिने पुलासाठी उभ्या करण्यात आलेल्या सळईला दोन्ही हातांनी पकडून आपली झुंज सुरू ठेवली। महिलेचा आरडाओरडीचा आवाज गावात पोहोचताच गावातील तरुण जितेंद्र भोईर, साजन भोईर आणि नितेश फुलोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट वाहत्या पाण्यात उड्या घेतल्या। काळोख्या रात्री, वेगवान प्रवाह आणि अंगावर शहारे आणणारी थंडी या सगळ्यांना न जुमानता त्यांनी त्या महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी जबरदस्त झुंज दिली। सदर परिसरात लाईट नसल्याने बचाव कार्यात अडचणी येत होत्या, मात्र इतर उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने तिन्ही तरुणांना त्या महिलेपर्यंत पोहोचण्यास मदत केली। सळईजवळ अडकलेली ही महिला खूप घाबरलेल्या अवस्थेत होती, पण त्या तरुणांनी एकमेकांना पाठबळ देत तिला दोरीच्या सहाय्याने घट्ट पकडून बाहेर काढले। जवळपास 1 तास चाललेल्या या थरारक जीवघेण्या बचाव मोहिमेत इतर गावकरी देखील धावून आले आणि अखेर त्या महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळालं। महिलेला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर गावकऱ्यांनी तिला धीर दिला आणि घरी सुखरूप पोहोचले। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।